हॅलो नमस्कार. MPSC मॅथ्स विथ रुपेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ब्लड रिलेशन नातेसंबंध यावर MPSCला मागच्या 4-5 वर्षात विचारलेले प्रश्न पाहूयात. हा एक टॉपिक त्या टॉपिकपैकी आहे ज्या टॉपिकवरती रेग्युलर MPSC एक तरी प्रश्न प्रत्येक पेपरला विचारतेच. ओके, तर याची थोडी थेअरी पाहू, म्हणजे कसं मांडायचं काय. तुमची आधीची जी पद्धत चालू आली आहे, तुम्ही वापरत असाल, कुठून शिकला असाल तर तीच चालू ठेवा. मी कशी वापरतो ते सांगतो. मी जर फिमेल असेल तर गोल घेतो, मेल असेल तर चौकोन घेतो. भाऊ बहीण असतील तर त्यांच्यामध्ये 2 रेषा मांडतो, किंवा भाऊ भाऊ असतील तर 2 मेल आणि त्यांच्यामध्ये 2 रेषा. नवरा बायको असतील तर 1 फिमेल मेल आणि त्यांच्यामध्ये 1 रेषा असे मारतो. वरची पिढी असेल तर वरच्या दिशेने जातो, खालची पिढी असेल तर खालच्या दिशेने येतो. आलं लक्षात? आत्तापर्यंत तुम्ही असं मानत नसला तर या पद्धतीने गेले तरी चालेल, किंवा तुमच्या आधीच्या पद्धतीने कंटिन्यू करू शकता. फिमेल मेल, भाऊ भाऊ 2 रेषा, नवरा बायको 1 रेष, भाऊ भाऊ 2 रेषा, किंवा 2 बहिणी असतील तर 2 गोल आणि बहिणी आहेत म्हणून 2 रेषा. ओके, एक एक प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे 2023च्या ग्रुप बी मेन्सला आलेला प्रश्न आहे. अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला. डायरेक्ट मांडायचं जसं सापडते तसं. अमर त्याची, म्हणजे हा मेल आहे, तिची असतं तर हा फिमेल पण असू शकत होता. अमर त्याची आते बहीण म्हणून चौकोन केला मेल म्हणून. त्याची आते बहीण म्हणजे वडील, वडिलांची बहीण, बहीण म्हणून 2 रेषा, ही झाली आत्या, ही गोल झालं ते आत्या. आणि त्याची आते बहीण म्हणजे हिची मुलगी, ही सविता, ही झाली त्याची बहीण, आते बहीण. म्हणाला साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. हा अमर हिला म्हणतोय की साईराज, साईराज कोण आहे? हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. माझी आजी म्हणजे वडिलांची आई, आजी. वरती गेलो, आजीची मुलगी कमल, आजीची मुलगी. एक तर ही असू शकते, किंवा अजून हिला बहीण असली तर ती असू शकते, जी कमल आहे. कमल एक तर ही असेल किंवा ही असेल. कमल, माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. माझ्या आजीची मुलगी, आजी ही, तिची मुलगी ही, तिचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा. सैराशी खालची पिढी आली. सैराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू म्हणजे खाली आला. नातू म्हणजे चौकोन. अमरची आत्या ही सैराजची आजी आहे. अमरची आत्या म्हणजे हीच कमल झाली. थोडक्यात इथं सरळ सरळ म्हणलंय, इकडच्या बाजूला गेलेच नाही. कमल ही झाली थोडक्यात. म्हणजे सैराजची आजी कोण? आईची आई ही. अमरची आत्या, अमरची आत्या म्हणजे वडिलांची बहीण ही. अमरची आत्या ही सैराजची आजी आहे, आईची आई. तर कमल आणि सविता यांचे नाते काय? कमल ही आणि सविता ही म्हणजे एक आई आणि एक मुलगी झाली. आई आणि मुलगी. कमल वरती कमल आधी घेतले, ह्या नात्यात कमल आधी घेतले म्हणून आई आधी, आणि सविता नंतर घेतले म्हणून मुलगी नंतर. पर्याय नंबर 2. 3चं 2 नंबर. आलं लक्षात? कसं मांडलं? पॉसिबिलिटी तयार होतात आहे ना. इथं पॉसिबिलिटी कमल एकुलती एक हा शब्द नाही, म्हणून अजून तिला बहीण असू शकते, ती कमल असू शकते. पण पुढे जाऊन क्लिअर केलं त्यांनी, अमरची आत्या ही सैराजची आजी आहे. म्हणजे ही अमरची आत्या जी आहे ती सैराजची आत्या, म्हणजे तीच एकच मुलगी आहे त्यांना. पुढचा प्रश्न 2024 ग्रुप प्रिलिमला आलेला. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन मुलगा आहे म्हणून चौकोन घेतला. कुणाचा? रामूचा. रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. रामूच्या बाबांनी म्हणजे याच्या वडिलांनी. बाबा म्हणजे वडील आहेत. रामूज फादर. आपल्याकडचे बाबा म्हणजे आजोबा असतात. इथं आजोबा नाही म्हणलं किंवा ग्रँडफादर नाही म्हणलं, इंग्लिश पण वापर करायचा. डायरेक्ट बाबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी नाही करायचं. रामूच्या बाबांनी म्हणजे वडिलांनी, रामूच्या वडिलांनी रोहनला शाळेतून घेतले. रोहनला याला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. आता सचिन काकांच्या घरी गेले, यांच्यात सचिन काका तर अजून आले नाही. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची म्हणजे याची रोहनची आई कोण झाली? याची बायको, म्हणून याची सिंगल रेष ही
सचिनची पत्नी रोहनच्या आई ही झाली रोहनच्या आईची बहीण आहे, याची बहीण आहे कोण? सचिनची पत्नी. सिंगल रेश इकडे सचिन आला, म्हणजे सचिन आणि हे दोघं नवरा बायको झाले आणि हे दोघं नवरा बायको झाले इकडं. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनची पत्नी ही रोहनच्या आई ही बहिणी आहेत. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? सचिनच्या पत्नी ही हिचं रोहनचे वडील हे यांच्याशी नातं काय? बायकोची बहीण. आता इथं कसं असतं, रोहनच्या वडिलांशी ची असं असतं, म्हणजे इंग्लिशमध्ये असं वाटलं तर विथ रिस्पेक्ट टू किंवा टू असतं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने. मग रोहनच्या वडिलांच्या दृष्टीने हे काय झाली? बायकोची बहीण मेहुणी झाली. 3 नंबर 99चं 3 नंबर मेहुणी. लक्षात. व्हॉट इज द रिलेशन ऑफ सचिन वाईफ विथ किंवा टू शब्द विचार पकडायचा. रिलेशन टू म्हणजे किंवा रिलेशन विथ म्हणजे त्यांच्या दृष्टीने. रिलेशन विथ रोहन्स फादर म्हणजे रोहनच्या फादरच्या दृष्टीने. रोहनचे फादर रामूच्या दृष्टीने कोण झाली? मेहुणी झाली. विथ टू बघा किंवा ची असा इकडचा मराठीचा बघा आणि त्यांच्या दृष्टीने करा, तेच बरोबर उत्तर आहे. एमपीसीने कुठेतरी एका ठिकाणी पण जरा गफलत केलेली आहे, पण ठीक आहे. टू वरती लक्ष ठेवा. टू विथ म्हणजे काय? त्यांच्या दृष्टीने, किंवा मराठीत पाहिलं तर शी किंवा ची असे शब्द येतात. त्यांच्या दृष्टीने. रोहनच्या वडिलांशी म्हणजे रोहनच्या वडिलांच्या दृष्टीने. विथ रोहन्स फादर म्हणजे वडिलांच्या दृष्टीने. कधी कधी आपल्याला समजत नाही, आपण यांच्या दृष्टीने इकडून हे कोणी असं काढायला जातो. पुढचा प्रश्न. एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. एम भाऊ आहेत म्हणून चौकोन 2 रेषा आणि एन इथपर्यंत कळालं. क्यू आणि आर बहीण आहे. क्यू यांच्यात आले नाही, क्यू आर म्हणून बहिणी बाजूला लिहिले तात्पुरते. जेव्हा यांचं रिलेशन इकडे येईल तेव्हा त्या इथून उचलायचं आणि इकडे मांडायचं. एमचा मुलगा आर चा भाऊ आहे. एम याचा मुलगा म्हणजे खालची पिढी. एमचा मुलगा हा कुणाचा भाऊ आहे? आरचा. आर आता आलं का? आर आल्यामुळे क्यू पण आलं. आर फिमेल आहे, क्यू पण त्याची बहीण फिमेलच आहे. आलं. जेव्हा येईल तेव्हा ते इकडून इकडे घेतलं. एमचा मुलगा हा आरचा भाऊ आहे. तर एन चे क्यू बरोबर नाते काय? एन चे क्यू बरोबर इंग्लिशमध्ये वाचलं then what is relation of n with q? क्यूच्या दृष्टीने n कोण झाले? with q म्हणजे क्यूच्या दृष्टीने n कोण झाले? वडील. हे बहीण भाऊ झाले ना सगळे, म्हणजे हे वडील झाले, वडिलांचे भाऊ म्हणजे काका. 4 नंबर पर्याय नंबर 4 100चा 4 बरोबर. पुढचा प्रश्न. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. आता जॉनचे वय जे त्याचे भाऊ म्हणजे ब्रदरचं वय बी मानलं. बी ओके, सध्याचं बरं का बी. जॉनचे वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल. भावाच्या वयाच्या निम्मे म्हणजे बीच्या निम्मे, बी भागिले 2 इज इक्वल टू जॉनचे वय होईल जर कधी म्हणले आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. भावाच्या सध्याच्या वयात म्हणजे बी मध्ये 2 मिळवले, तर हे बी मध्ये 2 मिळवलेलं जे वय ते जॉनचं जे वय त्याच्या निम्मे होईल. जॉनचे वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल. इंग्लिशमध्ये वाचा रे. जॉन्स एज बिकम हाफ. जॉनचे वय निम्मे होईल ना, जॉन भागिले 2 येईल. जॉन्स एज बिकम हाफ, जॉन भागिले 2. दॅट ऑफ हिज ब्रदर्स एज, कुणाच्या? भावाच्या वयाच्या.
जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या, कोणतं वाचा, मराठी इंग्लिश कसं वाचा, जॉनचे वय हे पहिलं लिहिलं तेच बरोबर होतं. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल, भावाच्या वयाच्या निम्मे होईल. जर आपण त्याच्या भावाच्या सध्याचं वय भावाचं बी आहे, त्याच्यात 2 वर्षांची भर घातली तर याच्या निम्म हे जॉनचे वय होईल. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर भावाच्या सध्याच्या वयात बी मध्ये, भावाच्या सध्याच्या वयामध्ये 2 वर्षांची भर घातली, म्हणजे b+2 च्या निम्मे होईल. याच्या निम्मे भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. 2 वर्षांची भर घातली तर जे भर घालून तयार होईल वय त्याच्या निम्म हे जॉनचं वय होईल. जर आज जॉन 30 वर्षांचा आहे, जे म्हणजे 30 वर्षांचा आहे, तर भावाचे वय किती, 30 = b+2 भागिले 2 भागिले 2 गुणिले 60 = b+2, b = 60 मधून 2 गेले 58. तर भावाचे वय किती, भावाचं वय आजचं बी मानलं होतं आणि b = 58 आलं. पर्याय नंबर 2 नंबर. शक्यतो ह्या वयात इंग्लिश प्रिफर करायचं, मराठीत अडचण आली तर 2 नंबर. बरोबर. पुढचा प्रश्न, ए हे सी चे वडील आहेत. ए वडील आहेत सी चे. डी हा बी चा मुलगा आहे. म्हणतो ए हे सी चे वडील आहेत, डी हा बी चा मुलगा आहे. आता डी बी यांच्यात रोल लगेच येत नाही म्हणून बाजूला लिहिला. डी हा बी चा मुलगा आहे, मुलगा म्हणून स्क्वेअर कुणाचा, बी चा, बी वरती. ई हा ए चा भाऊ आहे. आता ही मेन डायग्राम आहे आपली, इकडे चालली ही. ई हा ए चा भाऊ आहे, ए चा भाऊ कोण आहे, ई, भाऊ म्हणून चौकोन. जर सी ही डी ची बहीण असेल, सी ही बहीण आहे कोणाची, डी ची, 2 रेषा डी, आणि डी हा मुलगाचे, कुणाचा मुलगा आहे, बी चा, इकडे दिलाय आपल्याला म्हणून वरती बी, याच्यावरती बी घेतले म्हणजे हे बहीण भाऊ यांचे वडील ए म्हणल्यावर बी काय झाली, आईच झाली. लक्षात असं. तर बी चे ई शी नाते काय, बी चे, हे बी चे ई शी नाते काय, हो बी इज रिलेटेड टू ई. टू ई म्हणजे म्हणलं काय म्हणायचं, ई च्या दृष्टीने, टू इथे असे शब्द सोडायचे. टू ई च्या दृष्टीने कोण, बी, बी कोण आहे, ई च्या दृष्टीने बी कोण आहे, भावाची पत्नी, भावाची पत्नी. पण तसा पर्याय नाही, तर एमपीएससीने थोडं गफलत केली, असं उत्तर दिलंय, म्हणजे नवऱ्याचा भाऊ, दीर, हे उत्तर दिलं एमपीएससीने 3 नंबर. पण ऍक्च्युली भावाची पत्नी, भाऊजाई असं उत्तर यायला पाहिजे होतं. इथं बघा ना काय म्हणते, हाऊ बी इज रिलेटेड टू ई, ई च्या दृष्टीने बी कोण आहे, ई च्या दृष्टीने बी भावाची पत्नी, तेच उत्तर पाहिजे होतं. किंवा बी चे ई शी शी नाते काय, ई शी म्हणजे ई च्या दृष्टीने बी कोण आहे. थोडस माहित नाही सेकंड की नाही, बहुतेक सेकंड कीचं पण उत्तर हेच आहे, पण ठीक आहे, भाऊजाई पर्याय नाही म्हणून हे दीर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पण दोन्ही पर्याय आल्यानंतर ते उत्तर रिलेटेड टू ई म्हणजे ई च्या दृष्टीने कोण, ई च्या दृष्टीने भावाची पत्नी, हेच आलं पाहिजे. जर ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, प्लस, आता हे कसं मांडायचं, पहिले जे पेपर झाले PIQ पेपर, त्यात मी एकदम डिटेलमध्ये सांगितलं हे कशा मांडायच्या गोष्टी, त्याच्यामुळे ते जरा डायरेक्ट मांडून दाखवतो. प्लस म्हणजे काय, ए हा बी चा भाऊ आहे, भाऊ आपण कसं म्हणतो असा. आता याच्यात प्लसच्या इकडे जी संख्या येणार ना, ए बी असा येणार, तर ए हा इकडे घ्यायचा आणि बी हा इकडे घ्यायचा, म्हणजे ए हा कोण झाला, बी चा भाऊ. आलं लक्षात. म्हणताना फक्त प्लस म्हणजे काय म्हणणार मी, असं म्हणणार, आणि समजून जायचं की इकडे जे ए प्लसच्या डाव्या बाजूला जाईन ते याच्यात येणार आणि उजव्या बाजूचं इकडे येणार. लक्षात. प्रत्येक गोष्ट अशीच मांडत जाणार होता. मायनस म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, मायनस ए ही बहीण झाली बी ची दुसऱ्याची. गुणिले म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, गुणिले पत्नी पहिली, पत्नी म्हणलं एक रेष सिंगल, भागिले म्हणजे वडील,
लक्षात येतपर्यंत. तर खालीलपैकी कोणता पर्याय क्यू हा एलचा मुलगा आहे हे दर्शवतो? उत्तर काय पाहिजे? क्यू हा एलचा मुलगा असं पाहिजे. आता क्यू हा मेल येण्यासाठी क्यू नंतर एक तर हा मेल होण्यासाठी अधिक पाहिजे, म्हणजे क्यू नंतर अधिक असला तर एक तो भाऊ होऊ शकतो, किंवा क्यू नंतर भागिले पाहिजे म्हणजे तो वडील होऊ शकतो, म्हणजे मेल येईल. म्हणजे क्यू नंतर एक तर अधिक पाहिजे किंवा भागिले पाहिजे. हे कोणकोणते पर्याय ते म्हणजे इलिमिनेट करू पर्याय आपण आधी. क्यू नाही तो ओ आहे, ओ आहे सॉरी, ओ नंतर एक तर अधिक पाहिजे किंवा भागिले पाहिजे. ओ नंतर इथं वजा आहे, हा पर्याय नाही येणार. ओ नंतर काहीच नाही, त्याच्यामुळे ह्याचं जेंडर शेवटपर्यंत फिक्स नाही होणार. ओ नंतर वजा आहे, हा पण पर्याय नाही येणार. ओ नंतर अधिक आहे, म्हणजे 100% ओ इथं ह्या पर्यायात ओ काय झाला? मेल झाला. आणि आपल्याला ओ एलचा मुलगा पाहिजे म्हणजे मेल पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर 4. म्हणजे इलिमिनेट करून पण आपलं प्रत्येक गोष्ट मांडावं लागली नाही, डायरेक्ट 6चा 4 नंबर आलं लक्षात. किंवा मांडायचं झालं 3 पर्याय झाले 4ला आलो. आता एल गुणिले एम आहे, गुणिले म्हणजे काय? पत्नी. एल गुणिले एम पत्नी झाली. एम भागिले एन आहे, भागिले म्हणजे वडील. एम वडील झाले कुणाचे? एनचे. आता पुढे काय म्हणले? एन वजा ओ, वजा म्हणजे बहीण आहे, बहीण कुणाची? ओची. आणि ओ अधिक पी, अधिक पी म्हणजे काय? ओ हा परत भाऊ आहे कुणाचा? शेवटी पीचा. अधिक म्हणजे भाऊ ना असं. आणि आपल्याला काय विचारलंय? एलचा मुलगा ओ, एल. आता हे पती पत्नी आहे दोघे, म्हणजे एल ही आई आहे आणि ओ हा त्यांचा, हे सगळे बहीण भाऊ खालचे, म्हणजे ओ हा एलचा मुलगा झाला. आणि लक्षात प्रत्येक गोष्ट सोडून बघावं लागली असते प्रश्न इलिमिनेट नसता झाले तर. आता पुढचा प्रश्न, एका व्यक्तीची ओळख करून देताना भूमी म्हणाली, भूमी काय म्हणाली? माझ्या आईच्या आईचा. भूमीची आई ही, तिची आई ही, आईच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. आईच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे हा, म्हणजे हिचा एकच मुलगा आहे हा हिचा आईचा काय असणार आहे? भाऊच असणार आहे ना हिचा मुलगा म्हणजे. आणि एकुलता एक याला अजून भाऊ नाही, बहीण असू शकतात. भूमी त्या व्यक्तीची कोण लागते? भूमी त्या व्यक्तीची कोण लागते? हाऊ भूमी इज रिलेटेड टू द मॅन. टू कोणाच्या? टू द मॅन, त्या मॅनच्या दृष्टीने, तो मॅन हा आहे याच्या दृष्टीने बहिणीची मुलगी म्हणजे भाची. पर्याय नंबर 3. टू विथ, ओके कळालं ते, पर्याय नंबर 3 बरोबर. पुढचा प्रश्न, माहिती अभ्यासून त्या संदर्भाने निश्चितप्रमाणे सत्य असलेले विधान निवडा. 4 विधान दिलेत ABCD, त्याच्यावरून 4 पर्याय दिलेत, एक निवडायचे. बघू आता एक एक विचार करू आपण. PQRSTU 6 व्यक्ती आणि 2 जोडी आहेत. 2 जोडपी लक्षात पण ठेवा बरं का, पुढे कुठतरी जोडपी जुळवावं लागतील. यस ही पीची आजी आणि क्यूची आई आहे. यस ही क्यूची आई आहे, क्यूची आई वरचीकडे, आणि पीची आजी आहे. यस ही पीची आजी, म्हणजे पी खाली आला. पीची आणि क्यूची हे ची म्हणताय, हे काय दोन्ही पण फिमेलच असतील. पीचा क्यूचा म्हणलं असतं तर मेल येऊ शकत होते, पण ठीक आहे आता काय मांडायला नको, मग गोल गोल करायला नको, पुढे बघू. आर ही क्यूची बायको आहे. आर ही क्यूची बायको आहे. बघा आता क्यू तर ची म्हणलंय, परत क्यूची बायको म्हणलंय, म्हणजे आर ही फिमेल झाली, हा मेल झाला. आर ही क्यूची बायको आहे, आर ही क्यूची बायको आहे. ओके, एक रेश. यू ही टीची नात आहे. यू ही टीची नात आहे. यू टीची नाते म्हणजे 2 पुढे वरती टी, नाते म्हणलं गोल. तर याच्यावरून सोडवायचे. आता 2 जोडपे, हे एक जोडपं झालं. आता हे 3 पिढ्या एकत्र बसवायचे परत, यू आणि टी, म्हणजे टी हे याचा नवरा पाहिजे टी असा, आणि त्यांची नात यू, म्हणजे यू हे 2 नवरा बायको झाले आणि याची बहीण झाली यू असं. लक्षात, तरच 2 जोडपी बसतील. असं टी यू इथं बसवलं तरच. आता पर्याय काय दिलेत? पी हा यूचा निश्चितपणे भाऊ आहे. पी हा यूचा भाऊ किंवा बहीण आहे, 2 रेषा म्हणजे
बहीण किंवा भाऊ आहे, पण भाऊ निश्चितपणे भाऊ आहे हे म्हणू शकत नाही आपण. पी ही निश्चितपणे यूची एकटी बहीण आहे. पी ही यूची बहीण पण नाही म्हणू शकत आपण, निश्चितपणे तर नाहीच म्हणू शकत. यसला 2 नातवंड आहे, त्यापैकी एक निश्चितपणे मुलगी आहे. यसला नातवंड किती? पी आणि यू अशी 2 आहे. एक निश्चितपणे मुलगी, एक यू निश्चितपणे मुलगी आहेच, म्हणजे हे पर्याय बरोबर येऊ शकतो. क्यूला नक्कीच 2 मुले आहेत. क्यूला मुली आहे का 2? हे पीचं माहित नाही ना आपल्याला अजून, म्हणजे पर्याय नंबर 3 उत्तर 15चं 3. ओके. पुढचा प्रश्न इंडस्ट्री मेन्सला आलता 2022च्या. एन ची आई आर आई म्हणलं गोल, फिमेल झाली ती, वरची पिढी म्हणून वर गेलो. यांची आई आर आहे. यस हा आरचा मुलगा आहे. यस हा आरचा मुलगा आहे, म्हणजे त्याचा भाऊ असणार आहे तो. आरचा मुलगा काय आणि यांचा भाऊ काय, एकच झाला. यांची आई आर आहे, यांची आई आर झाली. यस हा आरचा मुलगा आहे. यस हा आरचा मुलगा आहे, म्हणजे त्याच्या मुलाचा किंवा मुलीचा भाऊ. जी आणि एम भाऊ बहीण आहेत. इथे जी एम आले नाही म्हणून जी आणि एम असे लिहिले मी. आणि भाऊ बहीण आहेत, एक तर ही बहीण घेतली तर हा भाऊ होईल, किंवा जी आणि एम हा भाऊ घेतला तर ही बहीण होईल. 2 रेषा बहीण भावाच्या. एम हा एनचा मुलगा आहे. एम हा एनचा मुलगा आहे. एनचा मुलगा एम, मुलगा म्हणून चौकोन. तर जीची आजी कोण आहे? जीची आजी कोण आहे? आता जी आणि एम इथं बसतो ते. आता एम मुलगा आहे, म्हणजे ही कंडिशन ओके झाली, ही फेल गेली आपली. एम मुलगा म्हणजे हा चौकोन, तर त्याची बहीण जी, म्हणजे जी इथं असं आला. तर आपल्याला काय विचारले, तर जीची आजी कोण आहे? जी, याची आजी, यांची वरची पिढी आर झाली आजी. पर्याय नंबर 3, 20चं 3 नंबर बरोबर. पुढचा प्रश्न पाहू. 2022 PSI मेन्सला 22च्या. 8 व्यक्तींच्या कुटुंबात 3 विवाहित जोडी आहेत. सीमा ही श्रीची आजी आणि केतनची सासू आहे. सीमा ही श्रीची आजी, पहिली पिढी आणि दुसरी पिढी खाली, इथं स्त्री आला. श्रीची आजी म्हणजे गोल झाला. आणि केतनची सासू आहे. केतनची सासू म्हणजे यांचा जो मुलगा किंवा मुलगी असेल तिचे नवरा किंवा बायको आहे कोण? केतन. म्हणजे याचा अर्थ केतनचा हा नवरा किंवा बायको आहे इथं, आणि त्याची आई म्हणजे केतनची सासू झाली. संजयचा भाऊ असलेल्या अजयची नेहा ही मुलगी आहे. तर हे यांच्यात नाही कोण, हे बाजूला लिहत आपल्याला. संजयचा भाऊ असलेल्या अजयची, संजयचा भाऊ कोण? अजय. संजयचा भाऊ अजय संजयचा भाऊ असलेल्या अजयची नेहा ही मुलगी आहे. अजयची नेहा मुलगी आहे. आर्या हे संजयचे एकुलते एक अपत्य आहे. आर्या हे संजयचे एकुलते एक अपत्य कोण? आर्या. आणि ती स्त्रीची आई आहे कोण? आर्या. आर्या ही स्त्रीची आई आहे, म्हणजे आर्या ही स्त्रीची आई म्हणलं गोल झाली. केतन काय आला? मैल आला, चौकोन. आणि आर्याची वरची पिढी संजय, म्हणजे आर्याचे वडील झाले थोडक्यात संजय म्हणजे आईचं मिस्टर, म्हणजे संजय असं चौकोन वडील. आणि संजयचा भाऊ कोण आहे? अजय. इथं अजय आला, भाऊ. आणि अजयची मुलगी प्रतिकडे नेहा दिलेली, म्हणून नेहा. 1 2 3 4 5 6 7 8 अजून एक कोण राहिलं काय माहिती. स्त्रीची आई आहे. गीता ही अजयची पत्नी आहे. गीता राहिली होती. अजयची पत्नी म्हणजे एक रेष, आणि ते वरती तिकडे जागा नाही म्हणून गीता ही पत्नी समजून घ्या, आई नाही. वरती जरी लिहिलं नाही पत्नी, तर वरती देऊन कोणता जागा नसल्यामुळं. तर आर्याची आई कोण आहे? आर्याची आई आर्या, तिची आई सीमा. पर्याय नंबर 2 लक्षात. पुढचा प्रश्न. सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सरिता ही सोमेशच्या आई ही
आईच्या नातवाची, नातवाची म्हणजे तिसरी पिढी खालची ही नातू झाला. नातवाची पत्नी, पत्नी म्हणजे एक रेश, कोण? सरिता आहे. सरिता पत्नी म्हणजे फिमेल. सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची, नातू खालच्याच्या खालची पिढी नातवाची पत्नी आहे, म्हणजे पत्नी. तर सोमेशचा सरिताशी संबंध काय? आता हे सी वगैरेची मराठीत नसलं समजलं तर इंग्लिशमध्ये बघा. हाऊ इज सोमेश रिलेटेड टू सरिता? टू सरिता म्हणजे सरिताच्या दृष्टीने सोमेश कोण? सरिताच्या दृष्टीने सोमेश कोण? सरिताच्या दृष्टीने सोमेश हा तिच्या नवऱ्याचा वडील किंवा आई आहे सोमेश. नवऱ्याचे वडील किंवा आई, लिंग फिक्स नाही होत सोमेशचं इथं, म्हणून नवऱ्याचे वडील किंवा आई म्हणजे सासरा किंवा सासू आहे. आजी, वडील, नवरा, सासरा किंवा सासू. सासरा. सोमेश नाव मेल आहे त्याच्यामुळे सासराच येणार. कधी कधी काही एमपीएससी किंवा कोणती परीक्षा हे अशी नावं घेऊ शकते की दोन्हीकडे बसतील, मेल पण फिमेल पण, किंवा सोमेश नाव सुद्धा फिमेल ते करू शकतात, काही त्यांना हे नाही. किंवा ए बी असं पण देऊ शकतील. तर त्याच्यापेक्षा लिंग जोपर्यंत, जेंडर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला गोल किंवा चौकोन करायचंच नाही. 3 नंबर, 10 नंबर. ओके, पुढचा प्रश्न. किती प्रश्न झाले? 11 प्रश्न झाले का? अजून 1-2 राहिले असतील. यम चे यांशी नाते काय? आता बरेच दिलेत, नाही 2च दिलेत ना, 4 पर्याय खाली नाही का. आरची बहीण जे, आर ही बहीण म्हणजे 2 रेषा, कोण? जे. आरची बहीण जे हिने एमचा भाऊ यल, याच्याशी लग्न केले म्हणजे पती झाला तो यल. हा कोणाचा भाऊ? एमचा भाऊ आहे, एमचा भाऊ, म्हणून 2 रेषा. यल याच्याशी लग्न केलेले आहे. जो म्हणजे यल बर का, जो यल याच्याशी लग्न केल्यामुळे लगत सगळ्याचा जो म्हणजे जो एका शेजारचाच येणारा. जो स्वतःच्या आई वडिलांचा एकटा मुलगा आहे, हा आई वडिलांचा, त्याच्या आई वडिलांचा एकटा मुलगा आहे म्हणजे एकटा मुलगा, एकुलता एक मुलगा, म्हणजे याला दुसरा भाऊ नाही, म्हणजे ही काय झाली? बहीण झाली त्याची. ही एक कंडिशन दिली. आणि दुसरी कंडिशन काय दिली? एन ही एल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. एन ही एल आणि जे हे दोघं नवरा बायको त्यांची एकटी मुलगी म्हणून गोल दिलाय एन. तर चे एनशी नाते काय? आता एम कुठं? इकडं आहे. एन कुठं? इथं आलाच नाही, एन इकडं आलाय. आणि ते दोघं मिक्स करून नातं काढायला हे दोघं मिक्स करावं लागतील ना. मिक्स करायला एक कॉमन आहे त्यांच्यात, एल कॉमन आहे दोन्हीकडे पण, म्हणजे एल वरून आपण मिक्स करू शकतो. एल जे नवरा बायको आहे तसे, आणि एन ही त्यांची मुलगी झाली. मग हे दोन्ही कंडिशन दिल्या तरच ह्या दोघांचं नातं मिळू शकतंय. आलं लक्षात? इकडे एन नाही ना, इकडे एन कुठंच नाही, ह्या कंडिशन मध्ये एम का नाही. आणि आपल्याला काय विचारलं? एम आणि एनचं नाते काय? म्हणजे दोन्ही सामग्री गरजेची आणि पुरेशी आहे. एकत्रितपणे एकत्रित घेतले तरच आपल्याला एमचे एनशी नाते काढता येईल. एमचे एनशी नाते काय झालं? काय? वडिलांची बहीण आहे, आत्या झाली एम ही एनची. पण दोन्ही कंडिशन वाचल्या तरच, दोन्ही एकत्र केल्या तरच आपल्याला उत्तर भेटतंय. पर्याय नंबर 3 38 3 नंबर. ओके, पुढचा प्रश्न. 21 PSI मेन्स आलेला आहे. पी ही यांची पत्नी असून, पी ही यांची पत्नी म्हणजे गोल, फिमेल, यांची एक रेष, पत्नी म्हणजे एक रेष, एन मेल झाला, यांची पत्नी असून यस ही पीची ननंद आहे. यस ही पीची ननंद म्हणजे काय? पीच्या दृष्टीने ननंद म्हणजे नवऱ्याची बहीण, कोण आहे? यस. आर हा पीचा मुलगा आहे. आर हा पीचा मुलगा कोण? आर, मुलगा म्हणून चौकोन. आणि टी हा यांचा मुलगा आहे. टी हा यांचा मुलगा काय? पीचा मुलगा काय? एकच कारण नवरा बायको, म्हणजे टी हा आरचा भाऊ झाला तसं पाहिलं तर यस हिचे टीशी नाते काय? यस हिचे टीशी नाते काय? देन हाऊ यस इज रिलेटेड टू टी. टीच्या दृष्टीने रिलेटेड टू टी म्हणजे टीच्या दृष्टीने यस कोण आहे? यस हिचे वडील आहे एन, टीचे वडील एन आहे, आणि
येस का नाही, वडिलांची बहीण आहे म्हणजे आत्या. पर्याय नंबर 2, 14चा 2 नंबर. ओके, पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे आणि मग थांबू. याचा अर्थ काय दिलाय? एम हा यांचा मुलगा आहे. काय नाही, मगाशी मांडलो तसंच मांडायचं. हे असं म्हणजे एम हा यांचा मुलगा आहे, पहिला हा मुलगा झाला दुसऱ्याचा, असं. पहिली इकडचा जो येणार आहे पहिला डाव्या हाताचा तो आपण रिलेशनच्या चौकोन किंवा गोल मध्ये लिहित जाणार आहे. याचा अर्थ काय? एम ही यांची बहीण आहे. कशाचा? याचा अर्थ बहीण आहे असं झालं. बाकी कसलं चिन्ह आहे बघा, ग्रीक अल्फाबेट आहे सगळे. ओमेगा काय असेल ते असेल. याचा अर्थ काय? एन, याचा अर्थ एम हे काय म्हणले, याचा अर्थ काय झालाय? एम हे यांचे वडील आहेत. जो पहिला आहे तो वडील असणार आहे दुसऱ्याचा. तर आपलं काय विचारलंय? सी ही ईची नात आहे या अर्थाचे विधान निवडा. सी ही नात आहे कोणाची? एक पिढी सोडून दुसऱ्या पिढी ईची, या अर्थाचं विधान निवडायचे. आता सी ही नात असायला सीच्या नंतर चिन्ह कोणतं पाहिजे? हे असं चिन्ह पाहिजे. हे तर बहीण होईल. हे दोन चिन्ह असले तर एक तर मुलगा होईल किंवा वडील होईल. म्हणजे सी नंतर असं चिन्ह असलेलं कोणकोणते तेवढे पर्याय बाजूला काढू. हे असं सी नंतर तसा चिन्ह, सी नंतर काहीच नाही म्हणजे हा पर्याय येणार. सीचं इथं जेंडरच ठरणार नाही. सी नंतर इथं हाय, हा म्हणजे मुलगा होतोय सी. सी नंतर इथं हे चिन्ह येते बरं, 3 नंबरचं येऊ शकतोय पर्याय. आणि सी नंतर इथं पण जेंडर फिक्स होत नाही. पर्याय नंबर 3च यायला पाहिजे, 92-3. ओके, इलिमिनेटेड झाला ऑप्शन. आणि 3 तसा सोडून घेतला तर बघा आता काय म्हणलं इथं, सी तसं चिन्ह आहे बी, कसलं असलं म्हणजे बहिणीचं चिन्ह आहे. हे इथं बहिणीचं चिन्ह आहे ना, हे बहिणीचं, म्हणजे सी ही बहीण झाली कोणाची? बीची, या बीची. आता हे चिन्ह म्हणजे बी हा मुलगा झाला कोणाचा? एफचा. एफ वरती आलो आपण, आणि परत असं चिन्ह आहे म्हणजे एफ हा परत मुलगा झाला कोणाचा? ईचा. मग ईची नात कोण झाली? मुलाची हे बहीण भाऊ खाली, या मुलाची मुलगी नात झाली. आणि आपल्याला तेच विचारलंय, सी ही ईची नात आहे. सोडून बघितलं तरी जर दोनच ऑप्शन एलिमिनेट झाले तर सोडून बघावं लागणार अशा पद्धतीने. आणि बाकीचे ऑप्शन एलिमिनेट झाले तर एकच पर्याय उरण, पर्याय नंबर 3, 92-3 झालं. पहिल्याबद्दल थँक्स. MPSC विथ रुपेश आपलं चॅनल आहे यूट्यूबचा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक पण त्या ठिकाणी आहे, ती पण जॉईन करा. पाहिल्याबद्दल थँक्स. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थँक्यू.